तो रूपान सांगते पण ते काय कोणामुळे भाई कोणामुळे प्रमोशन्स भेटतात सगळं सॉंग्स पण आलेत मला ते आता सध्या कोणामुळे बाय द वे गाईज मी खूप लो झालेली आणि माझं असं म्हणजे ना मॉरल खूप डाऊन होता आणि तेव्हाच मला भाईनी खूप हेल्प केला. पब्लिकच्या नजरेमध्ये हा माझी वाईट चर्चा वाईट अफवा फैलवा तुम्ही. वाईट चर्चा त्याचीच होते पण त्याला नाव असतो. यस क्या राईट बोलली. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कारण युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग गाईज. आज आहे आपला सॉन्गचा शूट आहे आणि हातचा जो आहे तुम्ही खूप सारे आपले अग्रिकोली सॉन्ग बघितले असतील माझे आणि आजचा जो सॉन्ग आहे हिंदी सॉन्ग आहे. कुठेतरी एक चांगली सॉन्ग मध्ये चान्स भेटली आपल्याला तर चला नक्की करू. तुमचं जर प्रेम आहे नक्की तुम्ही प्रेम द्याल गाण्याला. आणि आता मी चाललोय उरण मध्ये शूटला आणि असंच तुमचा प्रेम ठेवा कारण की 2 दिवस झाले ब्लॉग अपलोड केला नाही कारण की काही कंटेंट पण नव्हता. नुसतं काय करायचं काय टाकायचं म्हणून टाकायचं ते आपल्याला जमत नाही. तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि आपले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर चला आता चाललो मी शूटला. चला प्रतीक पगारे आल्या गाई. सर्वांचा लाडका सिंगर म्हणजे प्रतीक पगारे आणि यांचे गुरु बोलले तर अजय गायकवाड आहेत. आणि चला तर आता आपण टाकूया आपल्या गाडीमध्ये सीएनजी. तशा 3 कांडे सीएनजीचे आहेत पण आमच्या गावचं आपल्या गाडीमध्ये एनी टाइम सरपंच असतं तर तो मला सरपंच साहेब दाखवतो. सरपंच साहेब बघा आमचे कसे सीएनजी पंपावर सीएनजी टाकतात. इच्छा टाकू दाखवू दे तो लपला 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 तो लपले बघा कसा लपले बघा. चला होतो शूटला आम्ही करंजाड्याला. उरणला गेलो नाही. उरणचा लोकेशन कॅन्सल केला आणि आजचे त्याला लागले भूक तर आता आले इथं वडापाव घ्यायला. हिने बघ बगला बगल्याचे कपडे घालून आली. बगला बहुत भारी है लेकिन ये ट्रेंड तुम लोग ने अभी निकाला है. हम लोग ने बहुत पहले निकाला है. दिखाओ क्या गाईस. तुम्हाला आता माझा कपडा दाखवतो थांबा. इथं नाही दाखवू शकत मी याला दाखवतो प्रत्येकला दाखवतो. गाईस यो कलर वाला बगला है पण यो इकडे लाईट वाला आहे बघा. लाईट वाला भाई देख 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 ये देख समझा भाई. हम है ये तुम अभी पहनते हम करके छोड़ दिया. ये देखो ये तो सैमी कार्ड भाई. मिसल इथं वडापाव इथं वडापाव वडापाव हे समोसा आणि मिरची कांदा भाजी नाही नाही नको नको. हे लवकर लवकर खाऊन जा आपल्याला शूटला जायचा. हो 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 खाऊन घे भाई. आणि बघ ते ढकली तिकडे. नाही नाही भाई आम्ही नाश्ता करतो तुम्ही पण आपला एकच रोल जेवायला बसले पण तुम्ही जेवता तुझ्या मी जेवता तुम्ही पण जेवा. चला वडापाव खाऊन आलो मस्त पोट भरून वडापाव खाल्ला आणि इथून जाता जाता आपली जी इंस्टा युट्यूब फॅमिली जस्ट गाडी फिरून आली आणि बघा गाईस गाडी फिरून आली. कसा वाटला वडापाव. चला या या या. जिम वरून आले का रुपांशा का. रुपांश आमचा एकदम हिरो बिंदास बोलतो. आता येईल ना आता ब्लॉग पडला असेल. हा पडला ब्लॉग त्याचा. कुठे राहिला तुम्ही. पलस पे भेटायला जाऊ दे ना भाई. बघा इथून जस्ट मी रस्ता क्रॉस करत होतो. रस्ता क्रॉस करता करता काही बघितला तिथून गाडी फिरवली आणि आले जिमला गेली. तरी जिमलाच ना. असा सपोर्ट ठेवा असंच प्रेम करत राहा. हा चला आता आम्ही चाललो शूटला. लवकर एक आता तुम्ही अग्रिकोली गाणी आपले बघितलेच असतात तर आमचा अक्षय दादा माझा आता हिंदी सॉन्ग येणार आहे काहीतरी नवीन. चला फोटो काढू. चला गाई चालत 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 आणि आमचा शूट अशा जंगलामध्ये आहे. बाबा मी तर कवा आवरी वरती गाडी चरवली पण नाही. फक्त गाडी उतरवली घाटांच्या पण घाटान का मी गाडी चरवली नाही. तिकडे बघा आवरी उडं वरती गाडी आणली मी. आणि आपला एअरपोर्ट
बघा. आणि आपले एअरपोर्टचं नाव आहे दिवा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला आहे बोलला तर विषय एकदम हार्ड. आणि चला आपल्या आगरी समाजाच्या माणसाचं नाव असला ना एकदम भारी वाटतंय. ही गाडी बघ कसली भारी सरते तिकडे बघा. ती बघ कशी चरली बघा. अरे इकडे रिक्षा बिक्षा पण येतात खरं फिरायचा काही पॉइंट काय माहिती पॉइंट असेल. हा मी पण नाही आलेली इथे. नाही रे तू. अरे बाबा हे बघा मस्त. तर चला गाईज आता आम्ही चाललोय शूटला आणि तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये अशीच कंटिन्यू राहा सपोर्ट करा. आता आम्हाला आले आमचा दादाचा फोन. गाईज चला कसा शूट चालू जाम भारी आहे. कारण की आपण आहे ना त्या BTS दाखवणार नाही. कारण की मला कसं कधी पण अपलोड करायला लागतं. ब्लॉग आता 2 दिवस झाले मी अपलोड नाही केला. त्याच्यामुळे मी आपली बहीण आपल्यासोबत आहे. आम्ही आमचा रोल कसा होता माहिती आहे कांद बटाटे. लहानपणाची आम्ही कांद बटाटे कसं माहिती आहे का. आता ही ऍक्टर मी ऍक्टर आहे. बहीण भावाचा नाता आम्ही बाजूला ठेवला आणि आजचा आम्ही वेगळा असे बरेच लोक आहेत जे बोलतात अरे भाऊ बहीण आहेत मग ते नवरा बायकोचा किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा रोल कसे करतात. ऍक्च्युली आम्ही ऍक्टर आहे. ऍक्टर बोलल्यावर ते त्यांना काही पण करायला लागतं. आता किती मोठे मोठे ऍक्टर्स आहेत इंडस्ट्रीमध्ये पण ते पण कोण कोणाचं हे काका आहे मामा आहे काय ना काय आहेत त्यांचे दादा आहेत तरी पण ते एका कपलमध्ये किंवा काय पण असं रोल असतात. तर हे रोलला ना एवढं तुम्ही महत्व नका देऊ आणि असं म्हणजे आमची पवित्र रिश्त्याला तुम्ही खराब नका करू. कारण की आम्ही खूप असं ऐकलंय का आमची दोघांची खूप अफवा फैलवत आहेत बरेच आणि एक कोणतरी आहे तिला तर काम धंदा नाही आहे बेकार कमेंट करत असते. माझा नाव बिन फुकटचा खराब करतं. माझा म्हणजे मी दुसऱ्यांच्या चॅनलवरती काम केला ना त्यांच्या युट्यूब चॅनलवर जसे जाऊन माझं नाव खराब करतं. म्हणजे माझी जी इंस्टा युट्यूब फॅमिलीच्या नजरेमध्ये मला वाईट करतं. आता तुम्ही सांगा रोज माझे ब्लॉग पडतात रोज मी कुठं ना कुठं शूटला असतो म्हणजे काही ना काही बघत असतात. आता एवढ्याच जर फालतूगिरी करत असतं तर मी युट्यूब सोशल मीडिया माझ्या बाजूला ठेवली तिने तीच फालतूगिरी करीत राहिलो असतो मी. आज मला एवढ्या कॉलॅब येतात म्हणजे पोरींच्या येतात लेडीजच्या येतात. पण तुम्ही कधी कोणाला पण विचारा का कधी आपण फालतूगिरी केले का कोणाला रिटर्न मेसेज तरी केले का नाही. पण मला एकच समजत नाही. बघा मी माझ्या स्वतःच्या मेहनतीवर आहे आणि स्वतःच्या हिमतीवर चाललोय मी पुढे तरी. पण तुम्ही बिन फुकटचं नाव खराब करू नका. हे भोग तुम्हाला लय भोगायला लागणार आहेत. किती निंबू फिरवता तुम्ही काय सगळं माझ्याकडे खबर असते तुमची. फिरवा हे फिरूनच तुम्हाला भोग भोगायला लागतात. तर चला असंच कमेंट करा वाईट आणि असंच प्रेम द्या तुम्ही. वाईट कमेंट करून पब्लिकच्या नजरेमध्ये माझा हे करा काय बोलतात ना पब्लिकच्या नजरेमध्ये माझी वाईट चर्चा वाईट अफवा फैलवा तुम्ही. वाईट चर्चा त्याचीच होते त्याचं नाव असतो. यस यार राईट बोलली तू. नाव जर चांगलं असेल ना आपला सगळीकडे तर कोण ना कोण जळणारे असतात आणि मग ते आपल्याबद्दल वाईट बोलतात. बोलतो पळणारे पळू द्या आणि जळणारे जळू द्या. वन साइड मार्केटच्या मांडली सॅमी बाईक आलं. चल आता आपण राघवेल कॅमेरा घेऊन अरे रिक्षा मस्त पैकी दाखवून जा आणि मस्त पैकी तिकडे फॉर्च्युनर पण हो. अरे बाबा त्याला नीट जा ना तो कसा वाटला यो सीन चांगला होता. आता ते टीव्ही मध्ये म्हणजे आपल्या युट्यूब मध्ये आल्यावर समजल. पण लय दमलो पण उचललंय आणि पण दमलो मी नुसतं उड्या मारून. आणि इकडे बघा बाबा भाई माझं वजन किती आहे किती असेल 47 किलो. 47 किलोची आहे. पहिले तू सांग पतली होतीस आता जाडी झाली. आता भाईला कसा एक रीलचं 10,000 15,000 भेटतात. 5,000 काजू बदाम पिस्ता खाते. मला काजू बदाम पिस्ता खायला टाइम नाही तर रुपान सांगते. पण ते काय कोणामुळे भाई कोणामुळे प्रमोशन्स भेटतात सगळं सॉंग्स पण आलेत मला ते आता सध्या कोणामुळे. बाय द वे गाईज मी खूप लो झालेली आणि माझं असं म्हणजे ना मॉरल खूप डाऊन होता आणि तेव्हाच मला भाईने खूप हेल्प केला वरती यायला. म्हणजे जाम सॅड होती मी. मला ना काही गाणे मला 4-5 गाणी आलेले मी सगळे रिजेक्ट केलेले. मी लोकेशन मध्ये जाऊन पण रिजेक्ट केलेत सॉन्ग बिकॉज माझं मन नव्हतं होत सॉन्ग करायचं. तर भाईने मला सांगितलं असं करू नको मी आहे तुझ्या पाठीशी. पाठीशी आहे काय चल चालू आता. आम्ही कॅट पण करला घ्या आम्ही कॅट पण करला. आशीर्वाद घेऊन आलो डायरेक्ट सुमडी मध्ये. चांगला पॉझिटिव्ह सुमडी मध्ये कसं दर्शन दिला तुला आहे ना आपली पावर. तर चला गाईज आता चाललो आम्ही दुसऱ्या लोकेशनला.
आता आया बुजा येणार बघा तुम्ही, तिच्यावरती आम्ही बसणार आहोत आणि गाडी चालवणार आहोत. सदर आमची फरारी आहे बाहेर. फरारी आहे होय बाई, रिक्षा म्हणजे आपली लक्ष्मी आहे. फरारी. हा चला बाई, तो बाई येऊन बसले ना, आपल्याला लावले शूट करायला त्यांनी. गाईस तर आलोय शिरूवरून डायरेक्ट जेवायला आलो आम्ही. आणि इथं भाऊनी मसाला पापडचं त्याने हिस्सा केल्या. प्रत्येक बोलतो आवरा मी खण, अक्षता बोलतो आवरा मी खण. अरे खा बाई खा, याच्यामुळे तुम्ही हिस्सा करता. तुम्ही काय काय आज माझा गुरुवार मी दाल खिचडाच खाणार, हे नॉनव्हेज खाणार. आता तुम्हाला दाखव ना ब्लॉग मध्ये बघा फक्त कोण कधी खाणार. हे बघा मी हा खपवला पण हिने आता चालू केले. आणि वेळ बिचारा तर नॉनव्हेज नाही आला अजून, का डाल खिचडा आवरा संपवायचा बरोबर का नाही. यस यस चला आता आलो लोकेशनला. दुसरं लोकेशन बघतोय आम्ही कुठेतरी. जेवलो मस्त पोट भरून जेवलो ना. जेवल्याच्या नंतर लोकेशनला आलो तर इकडे बघा याने खाले किलो व बिर्याणी, नईने खाले डाल खिचडा. झोपल्यान बघा कशी बाई. काय यो प्रकार कुठला होता नक्की काय माहिती. विषय डेंजर आहे एकदम. तर चला आता चाललो आम्ही लोकेशन. चला तर गायत आता आपला शॉट रेडी आहे. खाली चाललो आता आम्ही शूटला. आणि अक्षता इथंच बसणार येत असेल. पहिले बिलगून दे मला. काय प्रतीक पण बी लागले र. विषय बाई विषय हार्ड आहे एकदम. हा 100% ना विषय झाला पाहिजे. एक गाणी होऊन जाऊ दे. हा तो बस 6 मारला भाई तिकडं जायचं घालते. चला चाललो तर आम्ही खाली जाऊन येतो. मी मोबाईल इथं ठेवतो. फायनली गाईस मी मेहनत केली गाण्यात. 100+ गाणी झालं. त्याच्यानंतर आपल्याला आवड भेटण्याचं कारण म्हणजे बाईने आवड घेतला कोणत्या तरी घरांच्या उचलून मला दिला. घे बोलतो इतकाच उचलो ना. बघू शकता तुम्ही प्रकरण बघू शकता. प्रकरण काय आहे. आणि तिकडे मॅडम बसलेली आहे कुर्ता विर्ता घालून. हा यस जाऊ का. यस तसंच जाणार आम्ही. एकटाच बरोबर तर काय झाले भाई. हमें ढूंढने को आसमां से आ जाते हैं ज़मीन, वन साइड निकया में पड़ते नहीं होता. ऍक्शन लुक ट्रॉफी उठ. माझा नाही तुझा. जर तिथे का आपलीच घरं असतान का. हा बेस कशी झोपले मान आलो तर म्हणजे तू सुंदर ये सुंदर. रानू मंडल. अरे रानू मंडल झोपेच्या उठली. रानू मंडल नाव करू ना. इथे बघ नाव सांग. परत एकदा विश्वनाथ विश्व सूरज ईश्वरी ईश्वर ते बोलतोय. तसं आपल्या पोऱ्याचं नाव सांगला तुम्ही का. अन्नीला म्हणजे सिस्टर झाले. अन्नीला का आंटीला का नानीला बोलतो अन्नी. हा काय बोलले. छोटी लढते म्हणून. मग तू इथे वरती बघायला आली.
कुठे गेलती नवऱ्याला बघायला गेलतो नावड्याला गेलती ती मला वाटतं नवऱ्याला बघायला गेलती तर तिच्या कपड्याला आणलं. हा असं झाला. ओके ओके ओके. शालेन कुठं जात हे कोणी आणलंय? इकडे बघ ना हे कोणी आणलंय? हे कोणी आणलंय? कोण आहे? सांग ना. हम खाते पीते तुम भी खाओ. दात बघू तू चिकन खाते ना तंदुरी म्हणजे दात कोणी उंदर नाही घाले का तंदुरी नाही मग हा मग आता ये किडाने खाल्ले झोप मग. तर तुम्ही पाहू शकता सॅमी दादाला आता गाणी बिनी गायला लागतात मार्केटला. काय क्या बात आहे यार. मस्त. फोनवर बोलतो. मूड नाही थांब नको लावू स्पीकर नको लावू थांब. मूड 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 आवाज दिला रेकॉर्डिस्ट नाही. हा इकडे ये गाणं बोलायला ये. कट. असं वाटतं गाईस. अरे काय कसं वाटतं 12:30 वाजले माहितीये का तुम्हाला? 12:30 वाजलं बाई. 12:30 काही ना डोंगर दाखव भूतावी त्या येताना बोलते इकडे मला जर झपाटला बिपाटला ना आता ओढीला डिकीन टाकू हिला. अरे इकडे शेकुटी शेक मुकाच. चला गाईस 12:30 वाजला आता आमचा शूट पॅकअप झालं. आता ही आता ब्लॉगर आलेली आहे. इकडे बघा चला भाई बस झालं. आता काही राहिले ग इकडे शेकोटी गेले. चला इथे आमचा पॅकअप करता बस झाला. वाल्या घालते टिकली विकली करलेली आज भाई. लाईट येत जाऊ ग मग आरामात जा. हा खाऊन पिऊन जाऊ. चल हा भाई बस खाऊ पिऊनच जाऊ. पोटाला भूक लागली कुत्रे सारखी.